नमस्कार. पालक म्हणून आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं. पण अनेकदा कळत न कळत आपल्याकडूनच काही अशा चुका होतात ज्या त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतात. आज आपण एका डॉक्टरच्या विश्लेषणाच्या आधारे अशाच 10 गंभीर चुकांबद्दल बोलणार आहोत. या विश्लेषणाची सुरुवातच एका अशा वाक्याने होते जे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपलं मूल कुठेतरी कमी पडतंय, की समस्या मुलामध्येच आहे. पण खरंच तसं आहे का, की खरी गरज मुलांवर नाही तर आपल्या पालकत्वाच्या पद्धतींकडे लक्ष देण्याची आहे? कदाचित याचं उत्तर आपल्याच रोजच्या सवयींमध्ये दडलेलं असू शकतं. आणि याच आहेत त्या धोकादायक चुका. म्हणजे बघा, या चुका अशा आहेत ज्या वरवर खूप सामान्य वाटतात. त्यामागे आपला हेतूसुद्धा चांगलाच असतो, पण नकळतपणे त्या मुलांच्या भविष्यावर खूप खोलवर परिणाम करतात. तर हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण या चुकांना 4 भागांमध्ये पाहणार आहोत. पहिला आहे देण्या-घेण्याच्या चुका, म्हणजे आपण मुलांना काय देतो. दुसरा वातावरणाते चुका, म्हणजे त्यांच्यासाठी कसं घर आणि वातावरण तयार करतो. तिसरा मानसिकतेच्या चुका, म्हणजे आपण त्यांना कोणती मूल्य देतो. आणि शेवटी या सगळ्यातून आपण काय शिकायला हवं ती पालकांची प्रतिज्ञा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. देण्या-घेण्याच्या चुका. या त्या गोष्टी येतात ज्या आपण मुलांना देतो, मग त्या वस्तू असोत किंवा भावनिक आधार, पण ज्या नकळतपणे त्यांना कमजोर बनवू शकतात. यातली पहिली आणि सगळ्यात सामान्य चूक म्हणजे मुलांना कोणतीही गोष्ट अगदी सहज उपलब्ध करून देणे. जेव्हा कोणतीही वस्तू न मागता किंवा कोणत्याही कष्टाशिवाय मिळते, तेव्हा मुलांना त्या कष्टाचं मूल्य आणि त्या वस्तूची खरी किंमत कधीच कळत नाही. आता दुसरी चूक, जी आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात होते. मुलांना शांत करण्यासाठी किंवा स्वतःचा वेळ मिळावा म्हणून मोबाईलला एक डिजिटल आया म्हणून वापरणं. याचा थेट परिणाम त्यांच्या मेंदूच्या विकासावर होतो. त्यांची एकाग्रता कमी होते आणि शांत झोपसुद्धा मिळत नाही. आणि याच भागातली तिसरी चूक आहे अतिसंरक्षण. म्हणजे मुलांच्या वाटेतला प्रत्येक छोटा मोठा अडथळा आपणच दूर करत राहिलो तर मग ती स्वतःच्या पायावर उभी कशी राहणार. असं करून आपण त्यांना आयुष्यभरासाठी आव्हानांना घाबरणारी व्यक्ती बनवत असतो. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, वातावरणातील चुका. कारण मुलं आपण दिलेल्या वस्तूंमुळे नाही तर आपण तयार केलेल्या वातावरणामुळे जास्त घडतात. यामध्ये घरातलं वातावरण आणि त्यांची संगत या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यातली पहिली चूक आहे घरात शिस्तीचा अभाव. विचार करा, जर झोपण्याची, उठण्याची किंवा अभ्यास करण्याची कोणतीच ठरलेली वेळ नसेल तर मुलांमध्ये स्वयंशिस्तीचा पायाच कसा तयार होणार. आणि हीच सवय पुढे जाऊन त्यांच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात मोठी अडचण बनते. एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. मुलं आपले उपदेश ऐकत नाहीत, ते आपल्या वागण्याचं अनुकरण करतात. घरातील भांडणं आणि तणाव ते एखाद्या स्पंजसारखे शोषून घेतात आणि नकळतपणेच तेच त्यांच्या स्वभावाचा एक भाग बनून जातं. हा आकडा फक्त लक्षात ठेवा, 5. कारण पुढचा जो मुद्दा आहे ना, तो ह्याच एका आकड्याभोवती फिरतो जो मुलांच्या सामाजिक आयुष्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. एक प्रसिद्ध म्हण आहे की आपण आपल्या जवळच्या 5 लोकांची सरासरी असतो. आणि हे मुलांच्या बाबतीत तर 100% खरं आहे. त्यांची संगत, त्यांचे मित्रमैत्रिणी हेच त्यांचं भविष्य ठरवतात. त्यामुळे ते कोणासोबत वेळ घालवतात यावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि कदाचित सर्वात जास्त परिणाम करणाऱ्या भागाकडे, मानसिकतेच्या चुका. यात आपण मुलांच्या मनात कोणती मूल्य आणि कोणता विश्वास रुजवत आहोत यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे वाक्य आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे, नाही का? पण हे एक साधं वाक्य नाही आहे. हे एक असं शस्त्र आहे जे मुलांचा आत्मविश्वास कायमचा संपवून टाकू शकतं. जेव्हा आपण आपल्या मुलाची तुलना सतत दुसऱ्या मुलाशी करतो, तेव्हा आपण त्यांच्या मनात एकच गोष्ट बिंबवत असतो: तू पुरेसा चांगला नाहीस. ही तुलना त्यांच्या आत्मविश्वासावर अशीच जखम करते, जी कदाचित आयुष्यभर भरून निघत नाही. मुलांचं दुःखी होणं, शांत बसणं किंवा चिडचिड करणं, याला हा तर वाढत्या वयाचा परिणाम आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं. ही त्यांच्या मानसिक अस्वास्थ्याची लक्षणं असू शकतात, धोक्याची चिन्हे असू शकतात, आणि त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. आदर, प्रामाणिकपणा, शिस्त ही मूल्य जर घरात शिकवली नाहीत तर मुलं ती कुठून शिकणार. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण मुलांना ही मूल्य प्रेमाने शिकवली नाहीत तर बाहेरचं जग त्यांना तीच मूल्य खूप कठोरपणे शिकवेल. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची चूक, मुलांना अपयशापासून वाचवण्याच्या नादात आपण त्यांच्या मनात अपयशाची एक प्रचंड भीती निर्माण करतो. आणि ही भीतीच त्यांना नवीन प्रयत्न करण्यापासून आणि काहीतरी नवीन शिकण्यापासून रोखते.
तर या सगळ्या चुका पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो की यावर उपाय काय. आणि इथेच या विश्लेषणाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग येतो, पालकांची प्रतिज्ञा. याचा संदेश खूप सोपा पण तितकाच प्रभावी आहे. खरं तर कोणताही पालक मुद्दामून आपल्या मुलाचं नुकसान करत नाही, पण या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या दैनंदिन आयुष्यातील लहान सहान नकळतपणे होणाऱ्या चुका याच एकत्र येऊन मुलांच्या भविष्यावर एक मोठा नकारात्मक परिणाम करू शकतात. हे सगळं ऐकल्यानंतर आता जाता जाता फक्त एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया की आपल्या पालकत्वाच्या पद्धतीत असा कोणता एक छोटासा, अगदी लहानसा पण सकारात्मक बदल आहे जो आपण आजपासूनच सुरू करू शकतो.